सोलापूर येथे झालेल्या महिला केसरी कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची मल्ल अमृता पुजारीनं डबल केसरी पटकावल्याबद्दल तिची मुरगुड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व भव्य नागरी सत्कार करण्यात आला। फुलावणी सजवलेल्या उघड्या जीप पुरून महिला डबल महाराष्ट्र केसरीची विजेती अमृताची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत तिच्यासोबत कुस्ती संकुलचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक व प्रशिक्षक दादा लवटे होते। फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक शिवतीर्थावर आल्यानंतर अमृताचं मुरगुड नगरपालिकेच्या वतीनं स्वागत व सत्कार उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले यांच्या हस्ते झाला। यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका व पालिका अधिकारी, कर्मचारी प्रमुख उपस्थित होते। लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलात अमृता पुजारीचा मंडलिक कुस्ती संकुलचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी सौविद्या शिरस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला। तसेच या संकुलातील राष्ट्रीय स्तरावर विविध पदकं मिळवलेल्या महिला व पुरुष मल्लांचा सत्कार करण्यात आला। या समारंभात ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक म्हणाले, मुरगुडमध्ये इंडोर स्टेडियम उभारलं जात आहे। या आखाड्यातून मल्लांनी ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचून सुवर्ण पदकं पटकावण्यासाठी गवसणी घालावी। या आखाड्याच्या सर्वतोपरी उन्नतीसाठी आम्ही सर्व काही करण्यासाठी कटिबद्ध आहोत। यावेळी आंतरराष्ट्रीय मल्ल बटू जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांची अमृताचे अभिनंदन करणारी भाषणं झाली। सत्कारास उत्तर देताना अमृता पुजारी म्हणाली, आपण घरच्या प्रतिकूल परिस्थितीत कुस्तीचे धडे घेतले, त्यातूनच डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला। यापुढे ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी सर्वांचा आशीर्वाद घ्यावा। या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। यावेळी वस्ताद सुखदेव येरुडकर, नगरसेवक सुहास खराडे, SV चौगुले, दत्तात्रय मंडलिक, जयसिंग भोसले, सर्जेराव पाटील, नारायण मुसळे, रवींद्र ढेरे, अनिल सिद्धेश्वर, विक्रम गोधळे, प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, वस्ताद दयानंद खतकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पालक, विद्यार्थी, आखाड्यातील पैलवान व त्यांचे पालक आदी उपस्थित होते। प्राध्यापक रवींद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं तर प्रशिक्षक दादा लवटे यांनी आभार मानले। मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।